नमस्कार कामगार बंधू भगिनींनो. 1 मे कामगार दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनसुद्धा. आपण दरवर्षीच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून एक मोठा कामगार मेळावा आयोजित करत असतो आणि आजपर्यंत जेवढे मेळावे आयोजित झालेले आहेत ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे कामगार मेळावे आपण आयोजित केलेले आहेत. आणि तशाच प्रकारचा कामगार मेळावा ह्या येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे 1 मे 2026 रोजी आपण राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून आयोजित केलं जाणार आहे. आणि अशा वेळेला आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त संख्येने सदर कामगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे म्हणून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. मित्रो, तसं पाहिलं तर आज कामगार वर्ग आणि कामगार संघटना एका भयानक परिस्थितीमधून जात आहेत आणि त्याला कारणीभूतसुद्धा आपली जी एकजूट आहे त्या एकजुटीला कुठेतरी खिंडार पडत चाललं आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे. आणि मग अशा वेळेला आपली एकजूट दाखवण्याचा हा जो मार्ग आहे, 1 मे दिवशी जो कामगार मेळावा आयोजित केला आहे त्या ठिकाणी आपण एकत्र येऊन एक मेसेज आपण समाजाला, व्यवस्थापनाला आणि सरकारला सुद्धा देऊ शकतो. खरं म्हणजे काही वेळेला अतिशय वाईट वाटतं की 1 मे म्हणजे बऱ्याच वेळेला सुट्टीचा दिवस म्हणून कामगार साजरा करीत असतात. खरं म्हणजे आज जी आपल्यावरती परिस्थिती ओढवली आणि भविष्यामध्ये जी आणखीन बिकट होत जाणार आहे त्यामध्ये आपली जी जागरूकता आहे ती कुठेतरी दुर्लक्षित झाली आहे, ती कुठेतरी दूर गेली आहे. त्यामुळे खरं म्हणजे ही परिस्थिती आपल्यावरती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे आवाहन करतो की आपण जो राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचा हा जो मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्यामध्ये सर्व बंधू भगिनी कामगारांनी सहभागी व्हावे आणि त्याचप्रमाणे आपले जे काही मित्र असतील त्या मित्रांनासुद्धा सहभागी करून घ्यावेत. आपल्या ह्या मेळाव्यामध्ये आपल्याला अतिशय सांगायला आनंद होतो की ज्येष्ठ पत्रकार, लेखक, माजी संपादक श्री संजय आवटे साहेब हे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. आणि त्याचबरोबर श्री गोपी गिलबिले साहेब यांचंसुद्धा आपण एक मार्गदर्शनपर भाषण आयोजित केलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं ह्या मेळाव्यास उपस्थित राहावे. हा मेळावा आपला जो होणार आहे तो मिलेनियम बँक्वेट हॉल, शिक्रापूर, बजरंगवाडी येथे. आणि कार्यक्रम अगदी वेळेमध्ये सुरू होणार आहे. साधारणपणे 10 ते 10:15च्या दरम्यान आपण त्या ठिकाणी सर्वांनी पोहोचावं. अनेक संघटनांनी बसेसची व्यवस्था आपल्या कामगारांसाठी केलेली आहे, येण्याजाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तशा प्रकारची व्यवस्था इतर कामगार संघटनांनी सुद्धा करावी. आज आपल्या ह्या मेळाव्यामध्ये बारामती, कराड, नाशिक या ठिकाणाहून कामगार येणार आहेत. तर चला मित्रो, हा येणारा मेळावा आपण एक यशस्वी मेळावा करूयात आणि एक चांगला मेसेज आपण पाठवूयात. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. अवश्य या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.